मच्छर बहुत काट रे। हाय एव्हरीवन, मी प्रशांत मडवी आणि आज तुम्हाला दाखवणार आहे आबजे गावचा एक सुंदर ठिकाण। सो तुम्हाला काय माझ्या पाठीमागे जो धबधबा पडतो त्या पाण्याचा आवाज येतो? या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहे हा सुंदर असा धबधबा जो काही वैतरणा नदीवर आहे। पण त्याआधी मित्रांनो, इथपर्यंत कसं आलो ते आपण बघूयात। ओके, सो मित्रांनो, मी चाललोय त्या जंगलाच्या दिशेने। आता आपल्याला भरपूर मजा येणार आहे। जंगलामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। ही वाट जी तुम्ही बघत आहात ती सरळ त्या जंगलामध्ये घुसते। सो आपल्याला जंगलाच्या दिशेने जायचं आहे। चला निघू त्या जंगलाच्या दिशेकडे उलटा उलटा। अशा प्रकारे आम्ही चाललोय आता नदीकडे। जंगलामध्ये तर घुसलोय आणि जंगलामध्ये पाहण्यासारखं काय नाही, फक्त आवाज घ्या त्या पक्ष्यांचा आणि मधुर अशा आवाजाचा। बघा कसे आवाज करतात हे पक्षी आणि खूप बरं वाटतंय। ओके, आणि आजूबाजूला तर पूर्णतः शेतीच शेती आहे। मी इकडं बघू शकता। घरून आम्ही चालत इथपर्यंत आलो आणि एक छानशी झोपडी बांधलेली आहे। झोपडीमध्ये थांबलेलो थोडा वेळ। सो नदीकाठी अशी काही एक झोपडी बांधलेली आहे, कोणाची आहे मला नाही माहिती, बट खूप छान बांधलेली आहे। आणि या झोपडीमधून खूप सुंदर नजारा उन्हाळ्यामध्ये दिसत असेल, कारण की आत्ताच्या वेळेला एवढा काही हिरवागार रान झालेला आहे आणि त्याच्यामुळं पानांमुळं जो काही समोरचा नदीचा जो व्ह्यू आहे तो झाकला गेलेला आहे। बट उन्हाळ्यामध्ये दिसत असेल, बट आपण पावसाळ्यामध्ये यासाठी आलो आहे की तो धबधबा आपल्याला चांगला एक्सप्लोर करता आला पाहिजे, चांगला बघता आला पाहिजे। सो लेट्स गो, जाऊयात आता धबधब्याकडे। मित्रांनो, आलोय खरा आपण, एवढा बघूनच खतरनाक व्ह्यू दिसतो। हो तुम्हाला दाखवतो, लगेचच दाखवतो। मला वैतरणा नदीवरील छानसा हा धबधबा तुम्हाला दाखवतो। सरकलो बघता बघता। मित्रांनो, या ठिकाणी येऊन फसलोय, कारण की हा जो पलाट आहे तर त्या नदीच्या बाजूने उतरायला काही चान्सच नाही। इकडे या राबामध्ये मी उभा आहे आणि ते बाजू जायचं आहे, ती नदी समोरच बघतच आहात। तोच तो आपला एक स्पॉट आहे आणि तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओ मार्फत। सो तिथपर्यंत पोचायचं आहे। तो आता आमचा चॅलेंजवर राहणार आहे की त्या बाजूने जाऊ कसं, तिथपर्यंत पोचू कसं, नदीपर्यंत वाट आहे की नाही ते बघू आता आपण। पाऊस पण आला, पावसाला पण सुरुवात झाली आता। एवढा वेळ तर पाऊस नव्हता ना, आता लगेच पाऊस यायला लागला। ओके, थोडाफार इथून सीन बघा नदीचा। हा बघा जवळून किती भयानक दिसत असेल। हा स्पॉट मेन आहे आणि याच स्पॉटची बातमी वाडामधून आपल्या न्यूजपेपरमध्ये आलेली, ह्याच स्पॉटची। ती काय करावं समजत नाही, सगळीकडे वयच आहे, ते बाजू जायला काही चान्सच मिळत नाही। इथून जाता येईल का? थोडाफार
घरात टाकायचं आहे व्यवस्थित, चल व्यवस्थित जागा लागेल. सो आम्हाला तो छानसा व्ह्यू बघायला असा काही वय पार करायला लागलो. ओके, फायनली आलो आम्ही नदीच्या काठाला आलोय. आणि नदीच्या काठाला इकडे तिकडे बघतो, लांबच लांब कोणच नाही मिळत. आम्हीच आलोय एक्सप्लोर करायला बस. आणि क्रेझी सीन दिसतो, दाखवतोच तुम्हाला. तिथं जाण्या अगोदर पहिली तर आपण लांबच चप्पल उतरवून ठेवू, कारण की चपलीवर घसरण्याचे लय चान्सेस असतात. तो चप्पल आपण तिथं काढून ठेवलेली आहे. आणि निसर्गाची देण पण बघा कशी, ऊन पण पडला भाई, ऊन पण पडला मस्त. आता खूप सुंदर व्ह्यू दिसेल, बघू आता. मित्रांनो, सो आलोय त्या धबधब्यावर ज्याचं नाव आहे आलमानचा धबधबा. कोणकोणत्या धबधब्यांची आठवण होते तर कमेंट मध्ये नक्की सांगा. हा धबधबा बघून हे बघा, लिटरली खाली बघितला तर लय घाबरं होतं, एकदम टेन्शन सारखं आहे. ते पडवल का नाही, बट लय डेंजर सीन आहे. आता तुम्हाला गोप्रोच्या फुटेजने दाखवतो. तो मित्रांनो, आपजे गावच्या किंवा अलमानच्या धबधब्याचा मागे बघू शकता असा काही व्ह्यू आहे. या पावसाळ्यातला व्ह्यू आहे. अजून पूर्णपणे पूर आलेला नाही या नदीला, त्याच्यामुळे एवढा दिसतोय. आणि पूर आल्यानंतर पूर्ण भरतंय. आणि याच्यानंतर जर नदी खाली झाली तेव्हा पण खूप सुंदर हा व्ह्यू दिसतो. तो असा काही आहे. हा बघा, थोडा पुढे जाऊन दाखवतो. लिटरली भाई घाबरवते. ही आहे वैतरणा नदी. आणि वैतरणा नदी कुठून येते तर तुम्हाला माहीतच असेल. आणि या बाजूने आहे आलमान गाव आणि या बाजूने आहे थालेगरपाडा आपजे गाव. सो असा काय धबधबा आहे तो. आणि तुम्हाला अजून थोडासा व्ह्यू दाखवतो. आणि या धबधब्याच्या पुढे अजून काय कसा नजारा आहे तो पण दाखवतो. सो 2 वर्ष आधी मी या धबधब्याला एक्सप्लोर केलेला आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला. बट काही कारणांमुळे तो व्हिडिओ आता आपल्या चॅनलवर नाही, त्याच्यामुळं परत हा व्हिडिओ मी बनवतोय, एक्सप्लोर करतोय. तो कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. एवढा खतरनाक सीन जवळून बघितला. विशेष म्हणजे मित्रांनो, या धबधब्याला आमच्या परिसरात भोजर म्हणून ओळखला जातो. भोजर हे एक नाव आहे या धबधब्याला. हा भोजर शब्द कशावरून पडला हे तर मला नाही माहिती, बट भोजर म्हणून हा शब्द आहे. आम्ही भोजर म्हणून संबोधतो या धबधब्याला. आणि खूप सुंदर असा आहे आणि भयानक पण आहे. कृपया धबधब्यांजवळ जात असाल तर सांभाळून जा. उठते हैं कदम रुक
जेव्हापासून पाऊस सुरू झाला तेव्हापासून वॉटरफॉल्स हे सुरू झाले आणि खूप सारे वॉटरफॉल्स आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पण आहेत. मी पालघर जिल्ह्यातला आहे, तर पालघर जिल्ह्यामध्ये पण खूप सारे वॉटरफॉल्स आहेत. मी डिसाईड केलं की माझ्या गावचा पण वॉटरफॉल तुमच्यापर्यंत पोचवावा. त्याच्यामुळं मी हा एक्सप्लोर केलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा धबधबा कसा वाटला तर कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचून द्या. अशा प्रकारे एक्सप्लोर केलेला हा व्हिडिओ बरेच जणांना शेअर करा. आपल्या पालघरच्या लोकांमध्ये शेअर करा. आपल्या पालघरमध्ये फेमस करून टाका आमच्या आमच्या गावचा धबधबा. काका इथं मासे पकडायला लागलं. काका भेटतात? गलकाट्या घेऊन आल्यात. बापरे, इथं झालंय खतरनाकसा आहे एकदम. या झालाय नील आले, त्याला घसरून पडेल लगेच एखाद. नदी भरलेल का याच्या अगोदर अजून? आता खाली झाली आता. ओके.